या जगात तुमच्याकडे किती संपत्ती आहे ते महत्वाचं नाही आहे, पण मेल्यानंतर तुम्ही स्वर्गात जाणार की नाही हे महत्वाचं आहे. तुम्ही स्वतःला अशा कामामध्ये गुंतवून घ्या की ज्या कामामुळे तुम्हाला स्वर्गात जाणं सोपं होईल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाचं वचन असं म्हणतं की आपण अज्ञानांसारखे नव्हे तर ज्ञानांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाललं पाहिजे. कशासाठी जपून चाललं पाहिजे? दिवस वाईट आहेत. तुम्ही वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. संपूर्ण जगभर सैतानाने आपली चुकीची शिकवण पसरवलेली आहे. सैतान आपली विखारी शिकवण जगभर अतिशय वेगाने पसरवत आहे आणि लोक या विखारी शिकवणीला बळी पडलेले आहेत, सैतानाचे शिकार झालेले आहेत. जगभर हे चित्र आपल्याला दिसतंय आणि हे जग आता सैतानाच्या मुठीत गेलेलं आहे. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण जर सावध नसलो तर आपण सगळेच सैतानाला बळी पडू शकतो. आणि म्हणून वचन असं म्हणतं की सभोवार नजर ठेवून जपून चाला. अज्ञानांसारखे नव्हे तर ज्ञानांसारखे तुम्ही वागा. अज्ञानी लोकांना काही कळत नसतं आणि इंग्रजी शब्द वापरलेला फुलिश म्हणजे मूर्ख, मूर्खांसारखं वागू नका. दिवस वाईट आहेत कारण सैतानाने ताबा घेतलेला आहे. दिवस वाईट आहेत कारण लोकांच्या मनाचा ताबा सैतानाकडे आहे. लोकांची विचार करण्याची पद्धत सैतानाच्या शिकवणीप्रमाणे आहे. आम्हाला मनाला वाटेल तसे आम्ही जगू शकतो. आज ह्याचा खून कर, उद्या त्याचा खून कर, एवढी लाच घे, एवढा भ्रष्टाचार कर, कसाही वाग, विचारणारा कोणी नाहीये. जगाला नियंताच नाहीये, जगाला निर्माण करताच नाहीये. अशा तऱ्हेची सैतानाची शिकवण जगभर वेगाने पसरलेली आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला जपून चाललं पाहिजे, सावध राहून जगलं पाहिजे, अशासाठी की जो सैतान जगाला फसवत आहे त्याने आपल्याला फसवू नये. सैतानाचे शिकार वेगाने चालू आहे. युद्ध चालू असलं, बंदुकातून गोळ्या निघतात आणि एक एक माणसं घायाळून बनून पडतात. आपण युद्धभूमीवर आहोत आणि सैतान गोळ्या झाडत आहे आणि सैतानाच्या गोळ्यांना अनेक माणसं बळी पडत आहेत, मरत आहेत, खाली पडत आहेत. काल अतिशय चांगला वागणारा माणूस आज वाईट बनलेला आहे. 5 वर्षापूर्वी तुम्हाला तो पहिल्यांदा भेटला तेव्हा तो सज्जन होता, आज तो दुर्जन झालेला आहे, कारण तो सैतानाच्या चुकीच्या शिकवणीला बळी पडलेला आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर आपण सावध राहून जगलो नाही, जर आपण नजर ठेवून जगलो नाही तर आपण सुद्धा त्या सैतानाच्या चुकीच्या शिकवणीला बळी पडू. आपण सुद्धा सैतानाच्या शिकवणीप्रमाणे चालायला लागू. आणि म्हणून वचन आपल्याला सावध करतं. वचन म्हणतं की सभोवार नजर ठेवून जपून चाला. अज्ञानांसारखे नव्हे तर ज्ञानांसारखे वागा. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. वेळेचा सदुपयोग. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, तुम्ही तुमचा वेळ कशामध्ये घालवता? आपण आपला वेळ अशी कामं करण्यामध्ये घालवला पाहिजे की ज्या कामामुळे आपण स्वर्गात जाऊ शकू. आपण आपला वेळ अशा कामामध्ये घालवू नये की ज्यामुळे आपल्याला स्वर्गात जाता येणार नाही. आणि म्हणून मी एक सुंदर उदाहरण देतो मदर तेरेसांचं. मदर तेरेसा जेव्हा मरण पावल्या तेव्हा त्यांच्या स्वतःच्या नावावर मालमत्ता नव्हती. त्यांनी ह्या जगामध्ये मालमत्ता गोळा केलीच नाही. ती मेली तेव्हा तिच्या नावावर काहीच नव्हतं. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, जगाच्या दृष्टीने हा वेडेपणा आहे. मालमत्ता गोळा न करणं जगाच्या दृष्टीने वेडेपणा आहे. परंतु तिने कुणाला खुश केलं तुम्हाला माहित आहे? तिने देवाला खुश केलं. देवाला आवडेल असं जीवन ती जगली. हालेलुया, हालेलुया. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, रात्रंदिवस या बहिणीने प्रभूला संतोष होणारं जीवन घालवलं, ज्याच्यामुळे प्रभू खुश होईल असं तिचं जीवन होतं. तिच्या जीवनात तिला देवाने जेवढी वर्ष दिली, जेवढं आयुष्य दिलं, त्या आयुष्याचा उपयोग तिने देवाला खुश करण्यासाठी घालवला. याला म्हणतात वेळेचा सदुपयोग. वेळेचा उपयोग असा करा की तुमचं जीवन देवाला आवडेल. अशा कामामध्ये वेळ घालवा की ज्या कामामुळे देवाला तुम्ही आवडाल, देवाला तुम्ही पसंत व्हाल. वेळेचा सदुपयोग करा म्हणजे काय?
की तुमचा वेळ तुम्ही अशा कामांसाठी घालवा, अशा गोष्टीमध्ये घालवा की ज्यामुळे तुम्हाला स्वर्गात जाणं सोपं होईल. याच्या उलट तुम्ही जर स्वतःला गुंतवून घेतलं असेल तर तुम्ही मूर्खपणा करत आहात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, लोक ज्याला शहाणपणा म्हणतात तो खरे म्हणजे मूर्खपणा असतो. जर तुम्हाला ठाऊक नसेल की जगाला देव आहे तर मूर्ख आहात. जर तुम्हाला ठाऊक नसेल की जगाचा न्याय होणार आहे तर मूर्ख आहात. या जगामध्ये पुष्कळ पैसा कमावला, गडगंज संपत्ती जमवली आणि नावासमोर 100 पदव्या लावल्या आणि मेल्यावर जर तुम्ही नरकात गेलात, आयुष्याचा फायदा काय? म्हणून प्रभू येशू म्हणाला, मनुष्याने सगळं जग मिळवलं परंतु स्वतःचा आत्मा गमावला तर त्याला काय लाभ? अख्खं जग कमावलं आणि मेल्यानंतर जर नरकात गेला आत्मा तर फायदा काय? नरक म्हणजे सार्वकालिक अग्नी. तो अग्नी कधी विझत नाही आहे आणि तिकडे जे किडे माणसाच्या अंगाला लागतात ते कधी मरत नाही आहेत. अशा नरकात कुणाला जायचं आहे? माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, माणसं आज शुद्धीवर नाही आहेत. आपल्याला शुद्धीवर यायचं आहे, भानावर यायचं आहे. सत्य घटना आहे. एक मनुष्य एका दरांकडे गेला आणि म्हणाला, मला 3 मुलं आहेत आणि माझी 3 मुलं पांगळी आहेत. ती पहिली चांगली होती पण आता पांगळी झाली. तर म्हणाले, तुझ्या जीवनात काय काय घडलं ते मला सांग. मग त्याने सांगितलं, माझ्याकडे एक चूक घडली आहे. काय चूक घडली आहे? आम्ही दोघे भाऊ, मी मोठा भाऊ, माझा छोटा भाऊ आहे, आणि मी कामाला होतो आणि मी आमचं जुनं घर जे आहे ते नीट केलं, भिंतीचं केलं, पुष्कळ खर्च केला. आणि नंतर माझा भाऊ कामाला नव्हता, तो घरीच होता, तो घरकाम करायचा. पण कालांतराने माझा भाऊ कामाला लागला आणि त्याचं लग्न झालं. त्याचं लग्न झाल्यानंतर मी त्याला सांगितलं की तू मला अर्धे पैसे घराचे दे, नाही तर घर सोडून जा. तर माझा भाऊ म्हणाला की मला 1 महिन्याची तरी मुदत दे, 1 महिन्यात मी तुला पैसे देतो, नाही तर घर सोडून जातो. किंवा तो म्हणाला 1 महिना नाही, 1 आठवडा फक्त. आणि 1 आठवड्यामध्ये त्या भावाने काय पैसे दिले नाहीत. तेव्हा या मोठ्या भावाने छोट्या भावाच्या खोलीचं दार काढलं. त्याचं लग्न होऊन फक्त 1 आठवडा झाला होता. मोठ्या भावाने छोट्या भावाचं खोलीचं दार काढलं आणि दार काढल्याबरोबर दुसऱ्या दिवशी तो सगळा बाळ बिस्तारा उचलून सासूरवाडी राहायला गेला. त्याला काही दिवस झाले आणि या मोठ्या भावाची 3 मुलं पांगळी झाली. माणूस जेव्हा वाईट करतो त्याला समजत नाहीये की कोणीतरी पाहत आहे. मी जर चांगलं केलं तर मला चांगलं मिळणार आणि वाईट केलं तर मला वाईट मिळणार, हे त्याला कळत नाही. जर बोलले तुझी 3 मुलं पांगळी झाली, हो, पण तुला कल्पना आहे की एखाद्या माणसाचा खून करण्यापेक्षा तुझं हे पाप भारी आहे. आता तू काय करणार? तो म्हणतो मी क्षमा मागायला तयार आहे. तू क्षमा माग, तुझ्या भावाला अर्धा वाटा दे संपत्तीचा. तुझा भाऊ कामाला नव्हता, तू कामाला होतास. तू नोकरीला जात होतास म्हणून तुझ्या पैशाने तू घर सुधारवलं. पण तुझा भावाला नोकरी नव्हती, तो कुठनं पैसे आणणार? तुझा सख्खा भाऊ, त्या तुझ्या भावाला तू अर्धी संपत्ती दे, त्याची क्षमा माग. ह्या माणसाने अर्धी संपत्ती दिली, क्षमा मागितली, आपोआप 3 मुलं चांगली झाली. हालेलुया, हालेलुया. देवाच्या दरबारामध्ये उशीर आहे पण अंधार नाही आहे. दिवस वाईट आहेत. मूर्खाप्रमाणे वागू नका. कुणीतरी तुम्हाला सांगेल तुझ्या भावाने तुझी जमीन घेतली, गुंडाला सुपारी दे आणि भावाला मारून टाक. कुणीतरी तुम्हाला सांगेल भावावरती कोर्ट केस कर, त्याला सोडू नकोस. मूर्खासारखं काही करू नका. देव म्हणतो सूड घेऊ नकोस, क्षमा कर. हालेलुया. जगामध्ये काय शिकवलं जातं? सूड घे, भावाची संपत्ती गडप कर, हडप कर, शेजाऱ्याची संपत्ती हडप कर. ही जगाची शिकवण आहे. दुसऱ्यांना लुटायची शिकवण ह्या जगामध्ये चालू आहे. दुसऱ्यांना मदत करायची नाही, ही लुटायची शिकवण सैतानाची आहे. आणि असं करणारे लोक कधी देवाच्या स्वर्गात पोहोचणार नाहीत. सांभाळा. मी तुम्हाला सावध करतो. आज तुम्ही स्वतःच्या जीवनावर विचार करा. तुमच्याकडनं हा अन्याय घडलेला आहे का? तुम्ही तुमच्या भावाची जमीन घेतलेली आहे का? तुम्ही तुमच्या बहिणीला त्रास दिलेला आहे का? तुम्ही तुमच्या कुटुंबाला त्रास दिलेला आहे का? तुम्ही कोणावर अन्याय केला आहे का? आज परमेश्वराकडे क्षमा मागा. कारण अशा गोष्टीमुळे तुम्ही स्वर्गात जाणार नाही. अशा गोष्टी करणारे लोक स्वर्गात नाही पोहोचणार. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगात तुमच्याकडे किती संपत्ती आहे ते महत्वाचं नाही आहे, पण मेल्यानंतर तुम्ही स्वर्गात जाणार की नाही हे महत्वाचं आहे. या जगातील लोक सैतानाच्या शिकवणीप्रमाणे चालतात आणि मूर्खपणाने जगतात. आपण आपले डोळे उघडे ठेवले पाहिजेत आणि चांगलं केलं पाहिजे. तुम्ही रोज दुसऱ्यांची सेवा करा,
रोज दुसऱ्यांना मदत करा. तुम्ही तुमच्या भावाला मदत करा, बहिणीला मदत करा, सगळ्यांना मदत करा, शेजाऱ्यांना मदत करा. आपण दुसऱ्यावर प्रेम करावं आणि दुसऱ्यांना मदत करावी म्हणून देवाने आपल्याला निवडलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिटा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत. धन्यवाद.